तुम्ही तिकडनं मसवडकडनं आलाय तर तिकडं तुमचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे ते आता मंत्री झालेत, त्यानंतर तुमचा नेता आहे गोपीचंद पडळकर वगैरे, मग ते तुम्हाला त्यांचा काय फायदा होतो का? नाही काय नाही फायदा आम्हाला. काय ओळख बिळख तरी आहे का? नाही कधी भेटायला वगैरे तिकडे ज्यावेळी तुमची मेंढर असतात त्यावेळी नाही कधीच नाही. मेंढरात वगैरे आलेत का कधी? कधीच नाही. अच्छा, बर मंत्रीच आम्हाला कायच उपयोग नाही ना. बर मताला सुद्धा साधे बोलवत नाही बर की बाबा मतदान आले किंवा फोन करावा नाही तर काय करावा. काय नाही. बर अच्छा. गोपीचंद पडळकर बी नाही आणि ते नरेंद्र मोदी बी नाही. नाही, नरेंद्र मोदी तर तिकडे असतात, हो, पण त्यांचं इथं मंत्री आमदार आहे ना तुमच्या मतदारसंघात? नाही कुणाचा जयकुमार गोरे. कुणाचाच फायदा नाही. अच्छा, जयकुमार गोरे सुद्धा नाही. बर त्याचा सुद्धा नाही. बर तुम्ही तुमचं गाव मसवड आहे हो आणि इकडे तुम्ही आलाय 100 किलोमीटर, हो. तर साधारण वर्षात किती दिवस तिकडे असता, किती दिवस इकडे असता? 4 महिने तिकडे असतो. बर मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असेल किंवा आपला गोपीचंद पडळकर असेल, काय फायदा आहे का? आता रानात आलेल्या लोकांनी ती काय करणार आहे ती मदत? कायच नाही. ते आपल्या ह्याच्यावर जाते ती जगून. बर त्यांचा काय इथं फायदा आहे? पण तिथले जे आमदार आहेत, आता मंत्री झालेत मोठे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्यांचा काय फायदा? त्यांचा आता होणारच नाही होत असला. आम्हाला कुणाचाच नाही बघा. आम्ही असंच आहे, आपलं ह्याच्यावर आमचं पोट भरते, आम्ही आपल्या ह्याच्यातच करून खातोय. आम्हाला कशाची म्हणजे कशाची योजना नाही आमच्यात. थंड तर वाजतीयाच, पण आता अलीकडे या बिबट्याचे लय भ्या वाढले. आम्ही उपला नाही ना, आमच्यासारखं कोणच उपला नसेल. आमच्या नावावर गुंटा नाही, घर नाही, काय नाही. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या पाठीमागे दिसत असेल इथं काही माणसं आणि बाजूला छोटस ओझं दिसत असेल. या बाजूला तुम्हाला मेंढर दिसत असतील इकडे. तर मी एका ठिकाणी आलेलो आहे, तर कुठं आलोय ते मी तुम्हाला दाखवतोय. तर वायदेशात आलोय मी, वायदेशात. तर प्रेक्षक हो, तुम्हाला वायदेश माहित नसेल तर मी वायदेश काय असतो ते बी सांगेन. तर हे आहेत, यांचं खरात आडनाव आहे, मी सुद्धा खरातच आहे. तर आम्ही एकाच म्हणजे भाऊबंद लागत असो. पाडेगाव नावाचं एक गाव होतं खरात, तिथं 4 भाऊ आले होते फार वर्षांपूर्वी मान तालुक्यात. बर तर त्यातले एक खरात म्हणजे त्याचे काही वेगवेगळे कुटुंब तयार झाले, त्यातलं आम्ही एक आहोत, तुम्ही एक असू शकाल असं मला वाटतंय. तर माहित नाही, पण तुम्ही खरात आहात, मी खरात आहोत. तर आता मला सांगा की तुमचं गाव कुठलं? गाव काळचौंडी. काळचौंडी कुठं, कुठल्या तालुक्यात? खटाव. मान तालुक्यात. खटाव नाही, काळचौंडी मान तालुक्यात आहे. बर, तर मग इकडं तुम्ही कशासाठी आलाय? इकडे आपले चित्राप चारायसाठी. बर, जित्राब म्हणजे काय? मेंढ्या. मेंढ्याला प्रेमानं शब्द तुम्ही जनावर ह्याला काय म्हणता? चित्राब म्हणता. बर, तर मग हे किती किलोमीटर अंतरावर आलाय तुम्ही? 100 किलो. 100 नाही, 60-80 कदाचित होईल बी. 100 होतं. 100 किलोमीटर आहे. बर, अच्छा. तर तुम्ही त्या मसवड भागात आलाय. हो. आणि हे गाव कुठलं? वडगाव. वडगाव म्हणजे जवळ पाली, खंडोबा. हो, खंडोबाच्या पालीच्या या ठिकाणी आलाय. बर, मग कसं दरवर्षी येता का? दरवर्षी येतो आम्ही. बर, मग काय येतात तिकडनं इकडे एवढ्या लांब काय येता? हे मेंढ्या चारायसाठी. बर, मेंढ्याला या दिवसात तिकडे काय आहे, बर वाळून जाते सगळं, बर, त्याच्यामुळे इकडे यायला लागते. बर, अच्छा. मग तुम्ही आणि तुमच्या मिसेस 2 जण येतात. हो. बर, आता आपण त्यांच्या सोबत बी बोलूया. तर मावशी तुम्ही सांगा, तर तुमचं गाव कुठलं? काळचौंडी. काळचौंडी, हांडे वस्ते. हांडी वस्ती. बर, आणि माहेर कुठलं? माहेर बच्चिरे, पिलेव. अच्छा, म्हणजे नातेपोते तिकडनं आला तुम्ही, सोलापूर जिल्ह्यात ना? बर बर बर. तर मग कशाला आला एवढ्या लांब?
हे आता पोट भरायसाठी मेंढरा आहे ती जित्राबाई ती फिरवायची आणायची इकडं चारायची. बर आपलं एवढं ह्याच्यावरच जीवन आहे. बर ह्याच्यातनच आपल्याला 4 रुपये भेटते ती. बर त्याच्यामुळं मग आम्हाला दुसरं जिमनी जाग्याचा ह्याचा त्याचा काही आधार नाही ना. जमीन नाही होय काय नाही अजिबात आहे पण ते सासऱ्याच्या नावावर त्यांनी काय दिलेलं नाही. बर नाही नाही आम्ही- देतील की त्याला कुठं जाते ते तुम्हाला आम्ही वडिलोपर्यंत जमीन आहे ना ते त्यामुळे ते हा. मिळणार. आम्ही आता सध्या आमच्या आजोळाचं घर बांधले आम्ही पळसावड्यात. अच्छा बर पळसावडे म्हणजे महादेव जानकरांचं गाव. बर तिथं घर बांध त्यांचं आणि आमच्या मामांचं घर दोघांच्या मध्ये भिंतच होती पहिली. बर आता ती तकड खालत राहते ती आमची इथं असते गावाच्या वरत आले ते बर. गावाच्या खालत गेले. बर अच्छा मग आता हे 100 किलोमीटर तुम्ही अंतरावर आलाय या रानात आहे तुम्ही दोघच आहे नवरा बायको अहो, थंडी मारण्याची आहे. थंड तर वाजती यात हा. पण आता अलीकडे या बिबट्याचे लय भ्या वाढले. बर संध्याकाळचं दिवसभर असं रस्त्याकडे असल्यामुळे काय नाही पण संध्याकाळचं लय भीती वाटते. बर आता त्या दिवशी गावात एक शिर्डी मारली एक धरली. हं. इथं डोंगराकडाला चोऱ्याच्या वर तिथे 2 मारले. त्याच्यामुळे दोघं असल्यामुळे लय भ्या वाटते. बर म्हणजे माणसं तुम्ही दोघच आहे. आणि तुमच्याकडे मेंढर किती मेंढरा असतील 60-70 बर बारीक मोठे. बर अच्छा तर त्याचं भ्या आहे तुम्हाला. पूर्वीच्या काळात होतं कसं आम्ही बी मेंढर राखलीत बरं का काय नाही पण आता त्यावेळी बिबट्या नव्हता. या 2 वर्षातच झाले. बर या 2 वर्षातच भ्या झाले आमची. एकटाच आम्ही पहिल्यापासून यांचे जन्मापासून इकडायचे यांचे आई वडील पण इथंच आजी बी इथंच. हा. त्या गावावर त्यांची 3री डोई आहे यांची. 3री पिढी हो म्हणजे ह्यांचे आजोबा त्यानंतर आई वडील आणि आता हे स्वतः म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको ह्या गावात येता. हो बर मग तुम्हाला मुलं किती 2. ते काय करतात. एकाची 12वी अकॅडमी करतोय बर आणि एक 10वीला. बर अच्छा मग हे जे आता तुम्ही एवढ्या लांब येता तर तुम्हाला हे आपले जे धनगर समाजातले पुढारी आहेत गोपीचंद पडळकर आहे वगैरे आता सरकारमध्ये आहेत आमदार आहेत काय फायदा होतो का यांचा. काय नाही काय फायदा आहे तेव्हा कोण आम्हाला विचारत पण नाही. वस्तीवली लोक आम्हाला बोलवत नाहीत. कोण मेलं गेलं सांगत नाहीत. कोणाच लगीन असलं काय कोण बोलवत नाही. आणि हे मतदान तर आम्ही हाय का नाही तेच नाही माहित सुद्धा नाही. मतांच्या वेळी तरी आठवण येते का. नाही कोण बोलवत बी नाही फोन बी करत नाहीत. बर तर हे तर म्हणतात लय आम्ही केलं धनगर समाजासाठी वगैरे देवेंद्र फडणवीस सरकार. आमच्यासाठी तर आम्हाला तर कशाचाच सरकाराची मदत कशाचीच नाही. बर कशाचीच नाही आम्हाला मदत. बर आता फक्त ही लाडक्या बहिणीचं 1500 रुपये मिळतात. ह्याच्या पलीकडे आम्हाला काय सुधीक नाही. बर. स्वतःच जागा सुधीक नाही आम्हाला घर बांधायला. ते घरकुल योजना वगैरे काय नाही आम्ही सरकारी जाग्यात मामाच्या गावात घर बांधलंय. बर गायरानात बांधले तिथं पण उद्या सरकाराचं काय आलं तर आम्हाला तिथनं सुद्धा काढून टाकायला बसले. अच्छा असं आम्ही इतकं उपला नाही ना आमच्यासारखं कोणच उपलाय नसेल. आमच्या नावावर गुंटा नाही घर नाही काय नाही. बर हे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांचा काय फायदा होतो का आपल्या सरकारसाठी काय नाही आपलं धनगर समाजासाठी काय फायदा होतो का. आम्हाला काय नाही त्यांचा हा. वैयक्तिक आम्हाला तर काय नाही. बरं. आणि धनगर समाजासाठी आता काय कुणाला एखाद्याला केला असेल एखाद्याला नाही. ज्याला केलाय ती साथ देते ज्याला नाही केला ती नाही देत साथ. नाही विशेषतः जे मेंढर राखतात तुमच्यासारखे अशी लांब येतात वायदेशाला तर हे वायदेशात जे येतात मेंढर घेऊन वायदेश म्हणजे मेंढर घेऊन दुसऱ्या गावात जातात त्याला वायदेश बोलतात धनगरी भाषेमध्ये. तर हे वायदेशात येणाऱ्या लोकांना सरकारचा काय फायदा आहे का. मोदी असतील देवेंद्र फडणवीस असेल किंवा आपला गोपीचंद पडळकर असेल काय फायदा आहे का. आता रानात आलेल्या लोकांनी ती काय करणार आहे ती मदत. कायच नाही. आपल्या ह्याच्यावर जाते ती जगून. बर त्यांचा काय इथं फायदा आहे. मेंढर इथं याचं शेतकऱ्याच्यात बसायचं त्याचं खायचं. बर आणि पाऊस पडला की निघून घरी जायचं. बर इथं काय त्यांचा फायदा. अच्छा ज्याला जमीन जागा आहे त्याला मोदीचे पैसे मिळते ती. ज्यांच्या नावावर काय नाही त्यांना काहीच नाही. बर आणि ह्या चित्राबात मोदी काय सहाय्य करते तेव्हा
अच्छा एखाद्याची नुकसान झाली भरपाया करून द्यावा त्यांनी. अच्छा एखाद्याला काय नाही त्यांना नको होय, सहाय्य केलं पाहिजे त्यांनी, मदत बर. केली पाहिजे. बरं. पण तिथले जे आमदार आहेत आता मंत्री झालेत मोठे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्यांचा काय फायदा? त्यांचं आता होणारच नाही होत असला, आम्हाला कुणाचाच नाही बघा. आम्ही असंच आहे, आपलं ह्याच्यावर आमचं पोट भरतोय, हं. आम्ही आपल्या ह्याच्यातच करून खातोय. आम्हाला कशाची म्हणजे हम्म. कशाची योजना नाही आमच्यात, बर सरकाराची म्हणून कुठलीच नाही. बर एवढीच ही लाडक्या बहिणीच एवढंच आहे आमच्यात. बर लाडकी बहिणीचा तेवढा होतोय फायदा. किती 1,500 रुपये येतात? 1,500 रुपये बर एवढंच आहे, बर. बाकी काय. त्यांना माहित तरी आहे का हे आता जयकुमार गोरे किंवा गोपीचंद पडळकर यांना माहित तरी आहे का तुम्ही म्हणजे तुमच्या मतदारसंघातले किंवा तुमच्या समाजातले माणसं इकडे येतात पालीला वगैरे असे मेंढर घेऊन? काय माहिती असणार का माहिती. बर. इथं आमचा हं. तुला सासरा आहे हरपळवाडीला, हं. संजू खरात म्हणून. बर त्यांच्या पोरं बिर असते त्यांच्या बरोबर, गोपीचंद पडळकरच्या बरोबर. बर. आता तिकडं अनेक हे आहेत बघा, राजकीय नेते आहेत धनगर समाजाचे, म्हणजे पोर असतील, कार्यकर्ते असतील, ते कधी विचारायला येतात का? नाही, आम्हाला कोण विचारत नाही. आता माग इलेक्शन झालं, मतदान झालं, आम्हाला कोणी साधा फोन बी केला नाही. बर. मताला बी करत नाहीत आणि तुमच्या समस्या बी जाणून घ्यायला? नाही नाही नाही, कोण नाही समस्या जाणून घ्या. पण धनगर समाजात टगेलच तयार झालेत ना आता. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचीच बाजू धरते. अच्छा. गोरगरीबासनी कोण नाही विचारत. बर हे आहे सत्य. बर. तर आपण मेंढराकडे जायचं का जरा? हे जे दूध आहे हे आहे शेळीचं दूध आहे. मला इथं ह्या वाय देशात त्याला वजावर आलो मी म्हणतात, बरोबर ना मावशी? वजावर आलो म्हणतात आहे ना. म्हणजे हे जे तळ आहे, जे जिथं ह्या तळावर, मेंढराच्या तळावर मी आलोय, तिथं मी या मावशींना, तिथं कॅमेरा जरा दाखवा, या मावशींना मी म्हटलं, त्यांच्याकडे दाखवा त्यांना कॅमेरा. तर त्यांना मी म्हटलं की काल म्हटलं होतं की मला मेंढराचं दूध द्या. तर ते मेंढरांना दूध फार कमी येतं, तर त्यांनी मला शेळीचं दूध आज दिलं. आणि मला बालपण आठवलं, कारण आमची ही मेंढर होती. आमची मेंढर अशी वाय देशात जायची, म्हणजे आमच्या गावावरून दुसऱ्या ठिकाणी कोरेगाव, रहमतपूर वगैरे या परिसरामध्ये जायची. तर हे दूध पिल्यानंतर माझं वय आता 45 वर्ष आहे, परंतु मी वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षात आठवणीमध्ये गेलो, कारण ह्याची जी टेस्ट आहे, टेस्ट त्यावेळेची मला आठवली. तर ही जी टेस्ट आहे ही फार वेगळी टेस्ट असते, पौष्टिक असतं दूध. आता आपण दूध पितो ते पिशवीमध्ये मुंबईला आपल्याकडे जे दूध येतं ते जर्सी गाईचं असतं, त्याच्यातले सगळे फॅट्स काढलेले असतात, आणि त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आमच्या वेळी अनेक लोक, बाहेरच्या समाजातली लोक मेंढीचं दूध घेण्यासाठी यायचे, कारण ते अनेक अनेक आजारावर ते उपयोगी जालीम उपाय म्हणून मेंढीचं दूध किंवा शेळीचं दूध वापरलं जातं. तर धन्यवाद मावशी, मला तुम्ही दूध दिलं. आणि हे दूध मी तापवून घेतलं. ऍक्च्युली ते दूध न तापवता प्यायला पाहिजे खरं, परंतु ते फार वर्षानंतर पिल्यामुळे किंवा मला रोजची सवय नसल्यामुळे जर मी असं दूध पिलो तर माझं पोट बिघडेल, तब्येत बिघडू शकते, ते पचायला जड जाईल, म्हणून मला ते तापवून दिलेलं आहे, आणि मग म्हणून मी तापवून दूध पिलो. तर ह्याला काय म्हणतात काका, हे जे जाळे, ही जाळी मेंढराची, त्याला काय बोलतात? वाघर म्हणते. वाघर म्हणतात, बरोबर. तर मग सांगा जरा मेंढरांचं बोकडांचं वैशिष्ट्य, कसे तुम्ही पाळलेत, काय कष्ट करावे लागतात? ह्याला कष्ट करायचं, चारायला लागतो. हा. बोकडासनी, शेळ्यासनी, हा, मेंढ्यासनी बी चारायला लागतं. हा, बर. त्याच्यामुळं याला सगळ्याला चारायला लागतो. बर. आता किती मेंढर आहेत ते सगळे छोटी मोठी मिळून? 50-60 आहे ती.
बर. हा अच्छा, हा वेगळ्या जातीचा दिसतोय. हा, हे माडग्या जातीतला बकरा आहे. अच्छा, बर बर. आता ह्याच्यावर पिल्ले पडायला लागली ती. काय पडायला लागले? पिल्ल पिल्ल अच्छा, हे बारकी. बर. हा, ह्याला तुमच्या भाषेत काय बोलतात पिल्लांना? कोकर. कोकर. बर. हा, आणि शेळीच्या पिल्लांना? करड म्हणते ते. शेळीच्या पिल्लांना करड आणि ह्या मेंढीच्या पिल्लांना कोकर म्हणते. कोकर म्हणतात. हा. बर. अच्छा. आणि ही जी आपली ही माडग्याळ जातीचा जो आहे त्याचं नाक वेगळंच आहे नाही का? हा, नाक वेगळं आहे. बर. आणि ही माडग्याळ जातीची आणि ही आपली ही बाकीची आहेत ती बाकी साधी आली. हा माडग्याळ जातीचं दिसतंय हे पिल्लू. हा, ही जाती म्हणजे आता पडायला लागली ती पिल्ले त्याच्यावर. म्हणजे ह्यांनी निर्माण केली. हा, ह्याच्यावर. बर. अच्छा. मग आता हे तुम्ही तुमचं गाव मसवड आहे हो आणि इकडं तुम्ही आलाय 100 किलोमीटर. हो. तर साधारण वर्षात किती दिवस तिकडे असता, किती दिवस इकडे असता? 4 महिने तिकडे असतो. बर. 6 महिने इकडे असतो. बर. 6-7 महिना इकडे असतो. बर. आणि 4 महिने गावाला काढतो. बर. का तर इथं पावसाचं जमत नाही ना, पावसाचं चिखलामुळे ह्याच्यामुळे. बर. तरी 20-22 वर्ष काढली ती इथं. शितो तुम्ही 22 हो. वर्षापासून येता? उन्हाळ्या पावसाळ्या. बर. 20-22 वर्षी. बर. काय आपल्याला जमीन जागा. हा. बर. मग हे आता मला सांगा, तुम्ही तिकडनं मसवडकडनं आलाय तर तिकडं तुमचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे ते आता मंत्री झालेत, त्यानंतर तुमचा नेता आहे गोपीचंद पडळकर वगैरे, मग ते तुम्हाला त्यांचा काय फायदा होतो का? नाही, काय नाही फायदा आम्हाला. काय ओळख बिळख तरी आहे का? नाही. कधी भेटायला वगैरे तिकडे ज्यावेळी तुमची मेंढर असतात त्यावेळी? नाही, कधीच नाही. मेंढरात वगैरे आलेत का कधी? कधीच नाही. अच्छा. बर. मंत्रीच आम्हाला कायच उपयोग नाही ना. बर. मताला सुद्धा साधी बोलवत नाही ती. बर. की बाबा मतदान आले किंवा फोन करावा नाही तर काय करावा. काय नाही. बर. अच्छा. गोपीचंद पडळकर बी नाही आणि ते नरेंद्र मोदी बी नाही. नाही, नरेंद्र मोदी तर तिकडे असतात. हो. पण त्यांचं इथं मंत्री आमदार आहे ना तुमच्या मतदारसंघात? नाही, कुणाचा जयकुमार गोरे. कुणाचाच फायदा नाही. अच्छा. जयकुमार गोरे सुद्धा नाही. बर. त्याचा सुद्धा नाही. बर. पण आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलतायत ते तुम्हाला असं बोललं म्हणून त्यांचे कार्यकर्ते वगैरे दम देतील की असं का बोलला? दम देऊन आमचा काय उपयोग आहे त्यांचा? बर. आम्हाला काय फायदाच नाही ना त्यांचा. बर. दम द्यायची काय गरज आहे? बर. का त्यांचं कोण खातंय का काय करतंय गाव? बर. असं आहे ना. अच्छा. तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे त्यांनी तुमच्यासाठी? आता काय करायचं आहे? करतच नाही तिथं काय केलं पाहिजे. आणि आजपर्यंत काय केलं नाही. आता काय करायचं इथे? म्हणजे आता समजा ही मेंढर आहे ती, ह्याच्यासाठी काय औषधोपचार असेल काय असेल, सरकारी डॉक्टर येतात का? काय सुद्धा नाही. बर. काय तुम्हाला नवीन मेंढर घ्यायचे असतील तर लोन कर्ज म्हणा किंवा काही असं देतात का? नाही. बर. कर्ज बेर्ज काय नाही. बर. ते एक सरकारचं एक महामंडळ आहे, शेळी मेंढी महामंडळ, माहित आहे का तुम्हाला? नाही. अच्छा. त्याचा काय फायदा होतो का? अरे ते काय आपल्याला माहित नाही. बर. टगे गावातले टगे फायदे घेतात ते बघितले का तुम्ही? नाही. काय टगे असतात बघा, पांढरे पेंढरे कपडे घालून. तुमच्या समाजात आहेत का तसे? आहे ती लोक आहेत ते येतात का तुमच्याकडे? नाही. ते बी नाही येत. आमच्याकडे कोणच नाही येत. अच्छा. बर. म्हणजे ज्यावेळी तिकडे मेंढर असतात ते त्यासाठी बी येत नाही. कुठंच नाही ती येत. बरं, तुमची आता पोर आहेत त्यांचा शिक्षणाचा विषय असतो, त्याच्यासाठी तरी येतात का तुमच्या पोरांना शाळेत घाला, शिक्षण द्या? काय सुद्धा नाही. मग नाही. मग तुम्ही पण शाळेत घातलेत का मुलांना? शाळेत घातली, स्वतःच्या ह्याच्यावर घातली. स्वतःच्या? बर. कुठं आहेत शाळेला? शाळेला एक झऱ्याला आहे, हॉस्टेलला. झरे म्हणजे गोपीचंद पडळकरच्या गावात? बर. आणि एक मसवडला अकॅडमीला. बर. अच्छा. आणि बरं, आता इथं आल्यानंतर तुम्हाला हे दुसऱ्याच्या गावात येणं, इथं राहणं, हे अशा आडरानात काय काय त्रास होतो तुम्हाला मेंढर राखताना इथं? आता काय करायचं त्रास होऊन? आपल्याला पोटासाठी यायला लागते ना. जित्रा मेंढ्या ही चारायसाठी शाळ्या. काय करायचं? मस्त वाडे बिबट्याचं ह्याचं भ्या वाटतं, पण काय करायचं? बर. संध्याकाळचं भ्या असतं.
दिवसाचं बी आता त्या दिवशी तर दिवसाची खाल्ली बेतात. बर, मग त्याला काय करायचं? दिवसाचीच खाल्ली होय? हो दिवसाची खाल्ली. कोणाची होती काय, मेंढर का शेळ्या? ती हे जे बुवाची खाल्ली. बर एकीला खाल्ली पारच. हा. एकीला 2 दात लागलेत. बर. दिवसाच खाते ती, त्याला काय करायचं? अच्छा. मग आता तुम्ही आता हे वाघरत आहेत म्हणून ठीक आहे, म्हणजे हे जे वाघर आहे जाळे ह्याच्यामुळे आतमध्ये येणार नाहीत बिबट्या. नाही नाही, उडी वरनं उडी मारून येणार. अच्छा, वरून उडी मारून येतात? उडी मारून येणार. बर. त्याला काय, त्याला उडी मारून यायला काय होती? हा, लांडगा येऊ शकत नाही या वाघरतनं जाळीतनं, पण बिबट्या आरामशीर येऊ शकतो. काय लांडगा सुद्धा येऊ शकतो ह्या जेवण. हो? हा, अबे हे धोकादायक आहे की? डोकं आहे. बर रानातले बी आहे ना. बर. रानात राहायचं म्हणजे काय तोंडाच काम आहे. अच्छा, ते तुमचं गाव सोडून तुम्ही इथं 22 हो. वर्ष येत आहे हो आणि किती 6-7 महिने इथं राहता. हो. अशी किती कुटुंब, किती मेंढपाळ येतात इकडं? इथं म्हणजे पार आजापासून आम्ही इथं आहे. बर. नाही नाही, बाकीचे आता तुम्ही जसं एक कुटुंब आलाय तशी तसे आणखी काय आहेत का तुमच्याकडे? मस्त आहे ती. बर. ज्या त्या गावाने आहे ती ना. अच्छा. जे जे ठराविक गाव आहे ती ना, बर. त्या गावात राहते ती येऊन. बर. हे वायदेश म्हणजे काय? वायदेश जरा वायदेश म्हणजे सांगा की काय? ह्या वायदेश म्हणते ती ह्या भागाला. आपल्याकडे कसं म्हणते ती मानदेश म्हणते ती आपल्याकडे, आणि इकडे वायदेश म्हणते ती. हा बरोबर, असं आहे. बरोबर. ते वायदेश म्हणजे जिकडं मेंढर घेऊन की आता साधारण 9 वाजलेत सकाळच्या, है का नाही? तर तुम्ही किती वाजता मेंढर हे चारायला घेऊन जाता? आता म्हणजे जेवायचं आणि जायचं. बर. 10, 10:30, 11 वाजते ते बर. सोडायला. इथनं तुम्ही मेंढर बाहेर काढता हो वाघरीतनं, हो. आणि कुठं नेता चारायला? वाडीने जायचं. बर. रानं काय आता मोकळे ते रानं पेरलेली असते, त्याच्यामुळे आदन मधनं घालायला ही नाही ना. बर. आता वाड्याशिवाय जागाच नाही. बर. त्याच्यामुळे वाड्याने चारायला लागते. बर. मग ह्या सगळ्या हे जे असं ही सगळी हिरवळ आहे, ऊसाची आहे, झाडे आहे इकडं माग, ह्याच्यातनं बिबट्या ह्या जंगलातनं येऊ शकतो की? मस्त ब्या वाटतं, पण काय करायचं आता? दिवसा ब्या वाटते, पण जायचं कुठं? बर. चारायची कुठं सांगायची? बर. अच्छा. हे अशा ठिकाणी तुम्ही मुक्काम बी झोपायचं वगैरे तुमचं इथंच होय असं? हो, इथं कुठं इथं झोपता तुम्ही? बर. भीती वाटत नाही आता? भीती वाटते की रात्रीच भीती वाटते. आता जायचं कुठं? बर. त्याच्यामुळे झोपायला लागत. बर. अच्छा. असं कधी झालंय का, तुमचा अनुभव आहे का काय की तुम्ही झोपलेला आहेत आणि मग काय बिबट्या आला किंवा लांडगा आला किंवा चोर आले, असं कधी झालं? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. गेल्या 22 वर्षात? नाही, अजूनपर्यंत बी नाही. बर. बाकी दुसऱ्या मेंढक्यांच्या बाबतीत असं कधी झालंय का? नाही. अच्छा. काय गावाने बिबटीने धरली ती. बर. खाल्ली ती, ही केली ती, पण आमच्या इथं अजून तरी नाही. पण गेल्या वर्षापासून आम्हाला बी लईच हे झाले बिबट्याचं. बर. याच्या मागे ती नव्हतं कधी. बर. मग हे मेंढक्यांना बिबट्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून हे गोपीचंद पडळकर किंवा जयकुमार गोरे वगैरे यांनी काय केलंय का? नाही, काय नाही. नाही काय केलं? नाही, काय सुद्धा. बर. ती बघा येत नाही, ती साधी ती करते ती काय. बर. अच्छा, ठीक आहे. तर आपण बघितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे, मतदारसंख्या ही धनगर समाजाची मोठी आहे. या धनगर समाजाला सध्या धनगर समाजामध्ये अंधभक्त घडवण्याचं काम गोपीचंद पडळकर मोठ्या प्रमाणात करतायत. हिंदुत्ववाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरवत आहेत ह्या धनगर समाजामध्ये. आता मला सांगा काका की हे धनगर समाजाचे देव कुठले हो? देव माझं कोरावलीचे आहे, ते आरवाडीचा बिरोब आहे, फलटणचा धोळब आहे, परत ह्याला बी जाते ती पालीच्या खंडोबाला काय लोक. बर.
बरं. मग हे आता हे जे गोपीचंद पडळकर जे म्हणतात हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद, हा. तर ह्या बामणांचं हिंदू आणि हे आपले धनगर समाजाचे हे असं आपलं कल्चर संस्कृती हा. काय संबंध आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही ते RSS चे वगैरे सांगतात नाही नाही तिकडं श्रीराम वगैरे मंदिर बांधलंय तिकडं अयोध्येला वगैरे, कधी धनगर समाज जातो का तिकडं? बकडं बिकडं का बोकडं कुठं कापतो आपला? बोकड कापतो आपण बिरोबाला, आरवाडी बिरोबाला हा. किंवा कुरवलीच्या इठोबाला बरोबर. किंवा फलटणच्या दोळबाला. म्हणजे आपल्या देवाना मटण चालतं, हो चालत. मग ते बामणांच्या देवाला चालत नाही. नाही मग हे तर गोपीचंद पडळकर तर म्हणतात हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद, मग ते जे तो हिंदुत्ववाद किंवा ते देव आणि हे हा. आपले देव, मग तुम्हाला ते पटतं का त्यांचं म्हणणं? ते नाही नाही अच्छा अजिबात नाही. बर. ते आपल्याच चालतं हो देवाला. आपल्या देवाला आपण बोकडं कापल्यानंतर बामणांना खायला बोलवलं तर येतील का? आता ते काय माहिती ते का नाही आपल्याला काय माहित आहे. हे जय जय श्रीराम म्हणतात ते बामणं, ब्राह्मण जे लोक हा. आहेत ते मटण खायला येतील का? ते आपल्याला काय माहित आहे आता येते ती का नाही ती. पण बाकीचे 18 पगड जातीचे लोक येतात ना? हा येतात. कुठल्या कुठल्या जातीचे लोक? तुम्ही समजा बोकाड कापलं देवाला तर कोण कुठल्या कुठल्या समाजाची येते ती? कुठली मराठीची येते ती, धनगराची आहे ती हा. किंवा आपली ही जी काय म्हणते ती रामोशी हा सगळे सगळे मागाची ही जी सगळे येते. ब्राह्मण येतो का कधी जेवायला? नाही नाही कधी मटण खायला वगैरे नाही, बोलवलंय का? ब्राह्मण येत नाही. बर. ते कशासाठी येतात? लग्न लावायला पैसे न्यायला वगैरे? हो तेवढ्याला येत. अच्छा. तर मग आता हे जे गोपीचंद पडळकरचे हे बामणांचा हिंदू धर्म आपल्याला शिकवायला लागलेत, तो बरोबर आहे का? नाही नाही अच्छा. ते काय तर- आपल्याला ही नाही. आता तुम्ही एवढं बोललाय, तुम्हाला दम देतील की हे? दम काय द्यायची गरज आहे? नाही ना? आपण काय त्यांचं खाते हा. का? आपल्याला काय देते ती 4 रुपये ती. अच्छा बर. पण निवडून दिले ना आपल्या समाजांनी. निवडून देऊन आमच्यासाठी काय केलंय ती? बर. आमच्यासाठी काहीच केलं नाही ना. त्यांच्यासाठी आता त्यांच्यासाठी काय माहिती आपल्याला? गाड्या बिड्या बघितल्यात का त्यांच्या कशा असतात? गाड्या असतील त्यांच्या घरी, आपल्याला काय करायचं आहे तेव्हा? बंगले बिंगले. बर आपल्यासाठी काय केलं नाही ना. बर. ठीक आहे. तर हे मी प्रत्यक्ष म्हणजे धनगर समाज कसा जगतो, म्हणजे ह्याच्यापेक्षा अनेक अनेक लोकांच्या कहाण्या सांगता येतील, परंतु मी इथं पालीला आलो होतो, वेगळ्या विषयासाठी आलो होतो. रस्त्याच्या कडेला काल हे मला कुटुंब दिसलं होतं. काल संध्याकाळी मी बराच वेळ बोललो, नंतर आज सकाळी, कारण काल रात्र अंधार पडल्यामुळे शूट करता येत नव्हतं, म्हणून मी आत्ता शूटिंग करण्यासाठी आलेलं आहे. आणि त्यांनी जे सांगितलं धनगर समाजाच्या ज्या समस्या आहेत आणि धनगर नेते आहेत किंवा धनगरांचं नाव घेऊन राजकारण करणारे पुढारी आहेत, तर हे धनगर समाज आणि ते राजकारण ह्याचा कुठंही दुरान्वय संबंध नाही. राजकारणाचाही संबंध नाही आणि त्या हिंदुत्ववादाचाही संबंध नाही. ते भाजपचं RSSचं हिंदुत्व वेगळं आणि हे जे बहुजन लोकांचं जे हिंदुत्व आहे, हे धनगरांचं जे हिंदुत्व आहे, ते याच्यामध्ये फरक आहे. ते यांनी सांगितलेलं आहे. तर लोकांनीच, प्रेक्षकांनीच याच्यावर विचार करावा आणि काय कसा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला कमेंट्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद.